केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शासकीय योजनांचा एकाच छताखाली लाभ कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शासन आपल्या दारी अर्ज नोंदणी शिबिरामुळे नागरिकांना मिळत असून आज देसलेपाडा येथील श्री वरद सिद्धिविनायक सेवा मंडळ येथे हे भव्य दिव्य शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेना कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विकास वामन देसले, विभाग प्रमुख अनिल म्हात्रे, नितीन माळी आणि शिवसैनिक ओम लोके यांच्या उपस्थितीत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये उत्पन्न दाखला, डोमिसाइल दाखला, जननी सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना, आधार कार्ड सेवा, प्रधानमंत्री आवास योजना, स्वनिधी योजना, मातृत्व योजना, रहिवासी स्थानिक वास्तव्याचा दाखला, बांधकाम कामगार योजना, किसान सन्मान योजना आदी योजना अभियानांतर्गत राबविण्यात आल्या। अक्षय शिंदे, आमचे मुंबई लाईव्ह, डोंबिवली। महाराष्ट्राचे कल्याणकारी आणि कार्यकर्ता मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशामुळे आणि कल्याण लोकसभेचे संसदरत्न कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि गोपाळ लांडे साहेब कल्याण जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून आज देसलेपाडा या ठिकाणी शासन आपल्या दारी या योजनांचा लाभ घेण्यासाठी म्हणजे या योजना एकाच छताखाली या सर्व योजनांचं नोंदणी शिबिर या देसलेपाडामध्ये या ठिकाणी आज संपन्न होत आहे। आणि अनेक योजना, मग त्या दिव्यांग कल्याणकारी योजना असतील, आवास योजना असतील, आधार कार्ड शिबिर योजना असतील, अनेक योजना म्हणजे जवळजवळ 15 ते 16 योजना या ठिकाणी म्हणजे या शासन आपल्या दारी या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदणी शिबिर संपन्न होत आहे। आणि त्या शिबिराला या कार्यकर्ते या ठिकाणी या विभागाचे विकास देसले, अनिल म्हात्रे, नितीन माळी तसेच ओम लोके मॅडम असतील, असे सर्व कार्यकर्ते, आकाश देसले या ठिकाणी हे सर्व कार्य करत आहेत। आणि सर्व नागरिकांना याचा फायदा व्हावा, सर्व नागरिकांना याचा लाभ मिळावा याच्यासाठी शासन आपली दारी ही योजना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे। आम्ही खासदार साहेबांचे आणि मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानून त्यांना धन्यवाद देतो आणि नागरिकसुद्धा त्यांना खूप खूप धन्यवाद देत आहेत।